नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। आज आपण जुन्या प्रश्नपत्रिकेची मालिका सुरू करण्यात केलेली आहे, त्यात आज बघणार आहोत तर ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सूचना: प्रश्न क्रमांक 13 ते 18 हे पुढे दिलेल्या उत्तरावर आधारित आहेत। इंग्रजीतील किंवा मराठीतील उत्तरावरील प्रश्नांची उत्तरे द्या। उत्तर आहे आज गुलाम हा शब्दही आपल्याला फारसा ऐकवीत नाही। आजही जगाच्या काही कोपऱ्यात गुलामगिरी अस्तित्वात असली तरी जगाच्या पाठीवरून ती जवळपास नष्ट झालेली आहे। आपल्या नीतिमत्तेच्या कल्पना इतिहासात सामाजिक आर्थिक परिस्थितीप्रमाणे कशा बदलत पहा। आज आपल्याला भयानक आणि घृणास्पद वाटणारी गुलामगिरीची पद्धत मानवी इतिहासात अनेक ठिकाणी अनेक शतक किंवा सहस्त्रक व्यवस्थितपणे सर्वमान्य झाली होती। एवढेच नव्हे तर ती नैसर्गिकच आहे, त्यात गैरच किंवा अन्यायकारक नाही असं सगळ्यांना वाटते, प्रत्यक्ष गुलामांनाही। आता हे बरोबर होतं का चूक हे कसं ठरायचं? त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला नीतिमत्ता म्हणजे मॉरॅलिटी या संकल्पनेचा विचार केला पाहिजे। साहित्यात गुलामगिरीविषयी लिहिलं जाई, पण बहुतांशी विचारवंत साहित्यिक, लेखक, कलावंत हे वरच्या मालक वर्गातलेच असल्यामुळे त्यावेळेचं बरेचसे लिखाण हे गुलामगिरीच्या समर्थनासाठीच केलेलं असायचं। सॉक्रेटिसच्या डायलॉग्समध्ये या विषयी थोडीफार चर्चा होती, पण गुलामगिरीत काहीतरी वाईट आहे असं इतिहासात सर्वप्रथम कोणाला वाटलं असेल तर ते स्टॉईक्स या नावाने प्रसिद्ध पावलेल्या तत्त्वज्ञांना आणि विचारवंतांना। स्टॉईक्सचे या मराठीतला अर्थ म्हणजे शोषिक, बिनतक्रार, सगळं सहन करणारा किंवा स्थितप्रज्ञ। ख्रिस्तपूर्व 3ऱ्या शतकात सिस्टियमच्या झेनोन या विचारसरणीचा पाया घातला। जर आपल्याला मनात काही वाईट किंवा दुष्ट विचार आले तर व्यक्तींचा किंवा प्रसंगाचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे आपले आले असावेत असे ते म्हणत। असं असलं तरी स्टॉईक्स विचारवंतांनी गुलामगिरीला विरोध असा केला नाही। ख्रिस्तपूर्व 427 मध्ये जन्मलेल्या प्लेटोनं इतर देशांमधून आणलेल्या लोकांच्या गुलामगिरीला विरोध केला नसला तरी ग्रीकांनी इतर ग्रीकांना गुलाम बनवू नये असे त्यांचे मत होते। आपल्या आदर्श देशात गुलामगिरीची गरज आहे असं त्याला वाटे, किंबहुना मालकांचे हक्क वाढवून मुक्त माणूस आणि गुलाम यांच्यातलं अंतर आणखी वाढलेलं जावं असं तो म्हणे। गुलामगारांना त्या काळी देशाचे अधिकृत नागरिक मानलं जायचं नाही, पण त्यावर कडी म्हणजे गुलामगिरीतून मुक्त झाल्यावरही सुद्धा आधी गुलाम असलेल्या एखाद्या माणसाला देशाचे नागरिकत्व मिळू नये असं प्लेटोचं मत होतं। प्लेटोचा शिष्य असलेल्या अरिस्टॉटल म्हणजे ख्रिस्तपूर्व 384 ते 322 याच्यासारख्या विचारवंतांनी तरी गुलामगिरीचा निषेध केला असेल असं आपल्याला वाटतं। गुलामगिरी ही नैसर्गिक आहे, ती फक्त सोयीस्कर आहे हा प्रश्न त्याने विचारला होता। त्याच्या पॉलिटिक्स या पहिल्या खंडातल्या 3ऱ्या प्रकारात याविषयीची चर्चा आहे। गुलामगिरी ही नैसर्गिक असते असं त्यात अरिस्टॉटल म्हणतो आणि त्यांना समर्थनही करतो। थोडक्यात काही लोक निसर्गातच व गुलाम म्हणून जन्माला येतात तर काही लोक निसर्गातच मालक म्हणून जन्माला येतात असं त्याला वाटते। दुसऱ्यांसाठी श्रम करण्यासाठी गुलाम निर्माण झाले आहेत, इतर कोणत्याही गोष्टींसाठी नाही। त्यांच्या स्वतःची बुद्धी नसल्यामुळे मालकाच्या सांगण्याप्रमाणे वागण्यातच गुलामाचं हित असतं असं अरिस्टॉटल चक्क म्हणतो। गुलाम आणि पाळीव प्राणी बरेचसे सारखेच असतात असंही तो म्हणे। राजकारणात कला, तत्त्वज्ञान, बौद्धिक गोष्टी गुलामांसाठी असू नयेत, माणसांसाठी असावेत असं त्याला वाटते। चला आता बघूया उत्तरावर आधारित प्रश्न। प्रश्न क्रमांक 13, लेखकाच्या मते नीतिकल्पना म्हणजे पर्याय आहे ए चिरस्थायी असतात, व्यक्तिगत विचारसरणीवर अवलंबून असतात, व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असतात, स्थलकाळ परिस्थिती सापेक्ष असतात। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, व्यक्तीच्या बौद्धिक क्षमतेवर अवलंबून असतात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, प्लेटोची गुलामगिरीविषयक भूमिका। पर्याय आहे ग्रीक व अन्य देशांमधील भेदांचे दर्शन घडते, ग्रीकांच्या संदर्भातील पक्षपाती धोरण दर्शविते, ग्रीकांची उच्च सांस्कृतिक पातळी दर्शविते, अन्य देशीयांची मागासलेपणा दर्शविते। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, ग्रीकांची उच्च सांस्कृतिक पातळी दर्शविते। प्रश्न क्रमांक 15, राजकारण, कला व तत्त्वज्ञान या गोष्टी गुलामांसाठी नसतात या अरिस्टॉटलच्या भूमिकेला पुढीलपैकी कोणते कारण नाही? पर्याय आहे ग्रीक समाजाचा स्वार्थ, ग्रीकांचे अर्थकारण, तत्कालीन ग्रीक नीतिकल्पना, गुलाम आणि मालक यांचे क्षमतांमधील अंतर। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, गुलाम आणि मालक यांच्या क्षमतांमधील अंतर। प्रश्न क्रमांक 16,
गुलामगिरीत काहीतरी चुकीचं असल्याचं जाणवूनही स्टॉईकनी तिला फारसा विरोध केला नाही, कारण त्यांची भूमिका त्याच्या प्रतिनिधीची होती. तेही मालक वर्गातलेच होते. ते स्वतःच गुलाम होते. आपली चुकीचा अर्थ लावत आहोत अशी त्यांची शंका होती. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1, त्यांची भूमिका स्थितप्रज्ञतेची होती. प्रश्न क्रमांक 17. ॲरिस्टॉटलला गुलामगिरी नैसर्गिक वाटते, तशीच प्लेटोलाही ती नैसर्गिकच वाटत होती. पर्याय आहे संपूर्ण विधान बरोबर आहे, संपूर्ण विधान चूक आहे, पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध बरोबर. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, पूर्वार्ध बरोबर. प्रश्न क्रमांक 18. या उत्तरास कोणते शीर्षक सर्वात समर्पक ठरेल? पर्याय आहेत गुलामगिरीचा इतिहास, ग्रीकांचा इतिहास, प्राचीन समाज, मानवी हक्क, प्राचीन समाज. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1, गुलामगिरीचा इतिहास. प्रश्न क्रमांक 19. संज्ञापनाचे गट संज्ञापन आणि संज्ञापन हे प्रकार वर्गीकरणाच्या कोणत्या निकषावर आधारित आहे? पर्याय आहे परिणामकारकता, सहकारी व्यक्तींची संख्या, प्रतिसाद, माध्यम. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सहभागी व्यक्तींची संख्या. प्रश्न क्रमांक 20. मार्शल मॅक्लुहाननी केलेल्या माध्यम हाच संदेश या प्रसिद्ध विधानातून खालीलपैकी काय सूचित होते? पर्याय आहे संदेशांपैकी संज्ञापनाचे माध्यमच मानवावर अधिक खोलवर आणि मूलभूत पातळीवर परिणाम करते. माध्यमांपेक्षा संदेशच मानवांवर अधिक खोलवर आणि मूलभूत पातळीवर परिणाम करते. मानवातील दीर्घकालीन परिणामांचा विचार करता माध्यम आणि संदेश हे एकमेकांशी संबंधित नसल्याचे घटक आहेत. माध्यम आणि संदेश स्वतंत्र घटक नसून मानवावर परिणाम करणाऱ्या संदर्भात त्याची भूमिका नगण्य आहे. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, माध्यमांपेक्षा संदेशच मानवांवर अधिक खोलवर आणि मूलभूत पातळीवर परिणामकारक करते. पुढील प्रश्न आपण पुढील भागात घेऊया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.